अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राइब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही। नमस्कार मैत्रिणींनो, मी मृणालीस परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत थालीपीठाची भाजणी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी गहू, 2 वाटी तांदूळ, 1 वाटी ज्वारी, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, 1 वाटी पोहे, ओवा, मेथी, धने, जिरे। तर आता आपण भाजणीला सुरुवात करूयात। इथं आपण इंडक्शन वरती कढई तापत ठेवलेली आहे। तर याच्यामध्ये आपण सर्वात आधी गहू भाजून घेऊयात। आपण सर्व पिठे मिक्स करून थालीपीठ बनवतोच, पण आपण जर अशी भाजणी करून थालीपीठ बनवले तर त्याची टेस्ट एकदम खमंग येते। तर इथे आता आपला गहू भाजलेला आहे। तर आता आपण हा काढून घेऊयात। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊयात। तर मी कोलम तांदूळ घेतलेला आहे, तुम्हाला हवा तर तुम्ही तांदूळ वापरू शकताय। तांदूळ आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथे आता आपला तांदूळ भाजलेला आहे। तर आता आपण हा काढून घेऊयात। तर आता आपण याच्यामध्ये ज्वारी भाजून घेऊयात। इथं मी ज्वारी वापरलेली आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नाचणी किंवा बाजरी देखील वापरू शकताय, कारण ते देखील लहान मुलांना टिफिन मधून देण्यासाठी पौष्टिक असतं। तर इथं आपली ज्वारी भाजलेली आहे। तर आता आपण ही काढून घेऊयात। तर आता आपण याच्यामध्ये डाळी भाजून घेऊयात। सर्वात आधी मी चणा डाळ घालते। तर इथे आता आपली चणा डाळ भाजलेली आहे। तर आता ही काढून घेऊयात। तर आता आपण याच्यामध्ये मूग डाळ घालून घेऊयात। तर इथे आता आपली मूग डाळ भाजलेली आहे। तर आता आपण ही काढून घेऊयात। तर आता आपण याच्यामध्ये उडीद डाळ घालून घेऊयात। उडीद डाळ आपल्याला जास्त वेळ भाजायची नाहीये, ती थोडीशी परतून घ्यायची आहे। तर इथे आपली उडीद डाळ गरम झालेली आहे। तर आता आपण ही काढून घेऊयात। तर आता आपण याच्यामध्ये तूर डाळ घालून घेऊयात। तर इथे आता आपली तूर डाळ भाजलेली आहे। तर आता आपण ही काढून घेऊयात।
तर आता आपण याच्यामध्ये पोहे फक्त गरम करून घेऊयात. पोहे आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाहीयेत. पोह्यामुळे आपले थालीपीठ एकदम कुरकुरीत होतात. तुमच्याकडे जर चिवड्याचे पोहे असतील तर तुम्ही ते देखील वापरले तरी देखील चालतील. तर आता आपण हे पोहे काढून घेऊयात. तर आता आपण याच्यामध्ये धने गरम करून घेऊयात. आपण थालीपीठ मध्ये धनेपूड वापरण्याऐवजी जर धने गरम करून दळतानाच घातलेत तर आपली थालीपीठे एकदम खमंग अशी होतात. तर इथे आपले धने भाजलेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊयात. तसेच आपण यामध्ये आता जिरे भाजून घेऊयात. तर इथे आपले जिरे देखील गरम झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊयात. तसेच आपल्याला आता याच्यामध्ये ओवा देखील परतून घ्यायचा आहे. तर इथे आता आपला ओवा गरम झालेला आहे. तर आता आपण हा काढून घेऊयात. तर सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये मेथ्या घालून घ्यायच्यात. मेथ्या आपल्याला भाजून घालायच्या नाहीयेत, कारण जर आपण मेथ्या भाजून घातल्या तर आपल्या पिठाला कडवटपणा येऊ शकतो. मेथ्या अगदी आपल्याला थोड्याशाच वापरायच्या आहेत. इथं मी पाव चमचाला देखील कमी मेथ्या घेतलेल्या आहेत. तर इथे आता आपले सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत. तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर आता आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गिरणीमधून पिसून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, इथं आपली थालीपीठाची भाजणी तयार झालेली आहे. तर अशा भाजणीची थालीपीठे तुम्ही नक्की करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. तसेच मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मृणालीज परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.